नवरा बायको एखाद्या विषयावर महाभारत उभं राहिलं की सर्वसाधारणपणे काय होतं, दोघंही मी कसा चुकलो नाही, तू कसा चुकलास, माझं म्हणणं तुला कसं समजलं नाही, माझं म्हणणं तुला कधीच कसं समजत नाही, असं युद्ध सुरू होतं. आणि घोळ नेमका इथेच होतो. ज्या क्षणी आपण आपली बाजू मांडायला लागतो तसा समोरचा त्याचा डिफेन्स उभा करतो. कारण हे युद्ध आहे, इथे फक्त जिंकायचंय, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचाच नाहीये, समोरच्याला हरवायचंय, मी कसा चूक नाही, तूच कसा चुकलास, बस हे सिद्ध करायचंय. या अवस्थेतून जिंकून कोणीच येत नाही ना, दोघेही हरतात. म्हणून महाभारत सुरू होण्याआधीच शस्त्र खाली ठेवायला पाहिजे. ही लढाई नाही, हे दोघांनी एकमेकांना आधी सांगायला पाहिजे. मी हे जे काही बोलू पाहतोय ते तुला चूक ठरवायला, मी कसा चुकलो नाहीये हे दाखवायला बोलतच नाहीये. उलट मी तुझं म्हणणं समजून घेण्याचा प्रयत्न करतोय की मला सांग काय झालंय नेमकं, असं का वाटतंय तुला, मी काय केल्याने नेमकं काय झालंय. आणि हे प्रश्न जेन्युइनली विचारायला हवेत आणि त्यांची उत्तर प्रामाणिकपणे ऐकायला हवीत. आणि ती उत्तर योग्य असतील, आपली चूक झाली असेल तर चूक प्रामाणिकपणे कबूल करायला हवी. एकदा काय युद्ध नाहीये, हा तह नाहीये, ही कोण वरचढ चढतो याची स्पर्धा नाहीये, एकदा का हे क्लिअर झालं ना की पुढचं सगळं सोपं होतं.